नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे म्हणजे कॉल ऑप्शन म्हणजे काय? किंवा सी म्हणजे काय? ओके. सो आपण जी ऑप्शन बायिंगची जी सीरीज सुरू केली आहे त्यातील हा एक व्हिडिओ आहे. ओके. सो कारण आपण ठरवलं होतं की एकदम बेसिकपासून जाणार आहोत. सो त्यामुळे आपल्याला कॉल ऑप्शन काय आहे किंवा पुट ऑप्शन काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके. मी जास्त तुम्हाला डेफिनेशन वाईज एक्सप्लेन नाही करणार आहे. ओके. कारण आपण जेव्हा रिअल टाईम मार्केट करायला सुरुवात करतो, तेव्हा या डेफिनेशन वगैरे काही कामाला येत नाही आहेत. मी तुम्हाला डायरेक्टली माझ्या झिरोदाच्या अकाउंटवरती दाखवेन, की सी म्हणजे काय आहे? आपण त्याचा कॉल ऑप्शनचा कधी यूज करतो? ओके. सो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो समजा आपला हा एक निफ्टीचा चार्ट आहे. ओके. सो बेसिकली आपल्याकडे इंडेक्सेस आहेत. एक निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी. ओके. सो आपण निफ्टी, बँक निफ्टी मी जनरली निफ्टी, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असतो. ओके. सो आता निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल, तर आपण जाऊन डायरेक्ट निफ्टीमध्ये सी किंवा डायरेक्ट आपण बाईंग किंवा सेलिंग नाही करू शकत. ओके. सो त्याच्या काही ऑप्शन्सच्या प्रीमियम्स असतात. ओके. कारण आता आपण ऑप्शनच्या ज्या प्रीमियम्स असतात, तिथं आपण ॲक्च्युअली बाईंग किंवा सेलिंग करत असतो. सो आपल्याला चार्ट पाहताना 2 चार्ट पाहावे लागतात. एक म्हणजे जो आपला ओरिजिनल चार्ट आहे निफ्टीचा तो आणि त्याचा प्रीमियमचा एक चार्ट असतो. ओके. सो त्या निफ्टीवरून त्याची प्राईस, त्या प्रीमियमची प्राईस डिराईव्ह होत असते. ओके. सो आणि त्याच्यामध्ये कसं असतं, की मल्टिपल स्ट्राईक प्राईस राहतात. म्हणजे आता समजा आपली निफ्टी समजा तुम्ही इथं पाहू शकता, तर निफ्टी कितीवरती आहे समजा 23,087 वरती आहे, बरोबर. सो 23,100 ची एक स्ट्राईक प्राईस असेल, 23,200 ची एक स्ट्राईक प्राईस असेल. ओके. सो अशा मल्टिपल स्ट्राईक प्राईस तिथं राहतात. आता त्याच्यामध्ये पण मल्टिपल ऑप्शन असतात. एटीएम, लाइक इन द मनी, ॲट द मनी, आउट ऑफ द मनी, ते आपण काही पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पण आत्ता आपल्याला समजून घ्यायचं आहे, की सी म्हणजे काय आणि पी म्हणजे काय? ओके. सो सी म्हणजे बेसिकली कॉल ऑप्शन. ओके. तर ऑप्शनचे 2 टाइप्स असतात. एक असतो कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन. या व्हिडिओमध्ये आपण कॉल ऑप्शनबद्दल समजून घेणार आहोत. तर कॉल ऑप्शन म्हणजे काय? जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत आहात, ओके, आणि तुमचा मार्केटमध्ये व्ह्यू आहे, की इथून मार्केट म्हणजे समजा आता मार्केट 23,100च्या जवळपास आहे. इथून मार्केट वर जाईल असं जर तुम्हाला वाटत आहे, तर तुम्ही कॉल ऑप्शन घेता किंवा सी बाय करता. ओके. सो आता समजा 23,100 आहे. तुम्हाला वाटत आहे, की मार्केट मे बी 23,200 पर्यंत जाऊ शकतो किंवा मग 23,300 पर्यंत जाऊ शकतो. ओके. सो त्या केसमध्ये आपण कॉल ऑप्शन बाय करत असतो. सो आपण समजा आता इथं आलो आणि आपण इथं समजा 23,100 टाइप केलं. ओके. सो तुम्हाला आता ते इथं 23,100चे मल्टिपल ऑप्शन दिसतात, बरोबर. एक म्हणजे निफ्टी 24 मार्च 23,100 सीई, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिसतात, एक सीई आणि पी. सीई म्हणजे कॉल ऑप्शन, ओके, आणि पी म्हणजे पुट ऑप्शन. ओके. सो पुट ऑप्शन काय असतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. सो कॉल ऑप्शनमध्ये काय आहे, तर समजा आता आपण इथं 23,100 टाइप केलं, बरोबर. तर आता आपल्याला इथं मल्टिपल स्ट्राईक प्राईस दिसत आहे. ओके. आता मल्टिपल स्ट्राईक प्राईस म्हणजे काय, तर वेगवेगळ्या एक्सपायरीनुसार त्याच्या वेगवेगळ्या इथं दिसत आहेत. म्हणजे एक म्हणजे 24 मार्च. आता 24 मार्च म्हणजे काय, पुढचा मंगळवार. ओके. तर याची एक निफ्टीची एक वीकली एक्सपायरी असते आणि एक मंथली एक्सपायरी असते. हे पण आपण नंतर समजून घेऊ. पण एक तुम्ही समजून घ्या, की त्याची एक वीकली एक्सपायरी असते आणि एक मंथली एक्सपायरी असते. सो 24 मार्च म्हणजे त्याची अपकमिंग एक्सपायरी कधी आहे, तर 24 मार्च. सो त्याचे आपल्याला इथं 2 ऑप्शन दिसत आहेत. एक म्हणजे 23,100 सी 24 मार्चचा आणि 23,100 पी 24 मार्चचा. ओके. त्याच्यानंतर निफ्टीची जशी वीकली एक्सपायरी असते तशी एक मंथली असते. तो मंथली म्हणजे काय, त्या मंथचा शेवटचा जो मंगळवार असेल त्याची एक्सपायरी कन्सिडर केली जाते. ओके. सो शेवटचा मंगळवार म्हणजे कधी, तर 31 तारीखला. ओके. सो 23,100 सी निफ्टी मार्च आणि 23,100 पी निफ्टी मार्च. ओके. सेम तुम्हाला नेक्स्ट मंथच्या पण एक्सपायरी दिसत आहेत. म्हणजे 7 मार्च, 13 मार्च, 21 मार्च आणि मंथली एक्सपायरी निफ्टीची. ओके. सो आता समजा आपण नेक्स्ट एक्सपायरी समजा कधी आहे, 24 मार्च. ओके. तर 24 मार्चची आपण इथं समजा ॲड केली. ओके.
24 मार्चची पण इथं ॲड केली आणि त्याची प्रीमियम प्राईस किती आहे सध्या, तर 267. मी तो पण चार्ट इथं ओपन करतो. ओके, 267 ओपन केले. आता मी तिथं दोन्ही चार्ट ॲड करतो, एक निफ्टी 50. आपला जो राईट साईडचा जो चार्ट आहे तो आहे निफ्टी 50चा आणि जो लेफ्ट साईडचा आपला जो चार्ट आहे तो आहे ऑप्शनचा. ओके, 23,100 सीचा नेक्स्ट एक्सपायरी जी 24 मार्चची जी एक्सपायरी आहे त्याचा मी ऑप्शन चार्ट इथं ॲड केला आहे. ओके, सो आपण जेव्हा निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतो तेव्हा काय करतो, तर ॲज अ ऑप्शन बायर जर आपल्याला वाटत आहे की इथून मार्केट वर जाईल असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण याचा सीई बाय करतो. सीई बाय करतो म्हणजे कसं, तर तुम्ही इथं येता आणि बाईंगवरती क्लिक करता. याला आपण म्हणतो ऑप्शन, कॉल ऑप्शन. ओके, कॉल ऑप्शन म्हणजे काय, जसजशी आपला जो या चार्ट, आता हा चार्ट रीड कसा करायचा, जसजसा आपला हा जर ऑप्शन जर समजा आता तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला असं वाटत आहे हा जो आपला निफ्टीचा चार्ट आहे तो 23,300 पर्यंत जाईल. ओके, तुम्ही जवळपासची स्ट्राईक प्राईस घेतली समजा 23,100, ती 100 तुम्ही इथं ॲड केली, त्याचा तुम्ही इथं कॉल ऑप्शन बाय केला. कॉल ऑप्शन बाय केला, जसं तुमचं मार्केट इथून वर जाईल तसा इथं प्रीमियम प्राईस पण वाढत जाईल. ओके, जशी तुम्ही समजा आता इथं 268ला बाय केली, हा समजा इथून 300 पर्यंत गेला तर याची पण कॉल प्रीमियम प्राईस वाढत जाईल. ओके, तुम्ही 300ला गेल्यानंतर तुम्ही एक्झिट करू शकता. सो तुमचं इथं जो प्रीमियम प्राईस जी वाढेल, ओके, ती प्रीमियम प्राईस तुम्हाला तुमचं तेवढं प्रॉफिट होऊन जाईल. बरोबर. सो तुम्हाला स्टॉप लॉस जो सेट करायचा असतो तो आपल्याला या ऑप्शन चार्टवर सेट करायचा असतो, निफ्टी चार्टवर नाही. ओके, कारण आपला मेन चार्ट जो राहील ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत तर हा ऑप्शनचा चार्ट राहील. ओके, याच्यानुसार त्याची प्राईस डिसाईड होते. याच्यानुसार म्हणजे निफ्टीच्या चार्टनुसार याची प्राईस, ऑप्शनची प्राईस डिसाईड होत राहणार. ओके, जसं हे ऑप्शन वर जाईल तसं हा मार्केट वर जाईल, जसं हा खाली जाईल तसं इथून हे ऑप्शनची प्राईस खाली जाईल. ओके, सो याला आपण काय म्हणतो, तर ऑप्शन, कॉल ऑप्शन. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे की जसं एक्सपायरी जवळ येत जाते तसतशी याची प्राईस कमी होत जाते, म्हणजे ऑटोमॅटिकली प्रीमियम हळूहळू कमी होत जातं. समजा आता मी हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, समजा ओके, इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मे बी तुम्हाला असं वाटत आहे की या आठवड्यामध्ये नाही, म्हणजे जो अपकमिंग आठवडा त्याच्यामध्ये नाही, समजा नेक्स्ट आठवड्यामध्ये म्हणजे 31 तारीखपर्यंत तुम्हाला असं वाटत आहे की याची प्राईस हा जो लो आहे याला टच करेल. ओके, सो तुम्हाला वाटत आहे की विदिन 1 वीकमध्ये किंवा विदिन 1 वीकपेक्षा जास्तमध्ये तुम्हाला तो वाटत आहे की तो वर जाईल. ओके, सो तुम्ही काय करू शकता, एकतर या 23,100ची जी एक्सपायरी आहे, या नेक्स्ट मंगळवारी जी एक्सपायरी आहे ती तुम्ही बाय करू शकता. ओके, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर कारण जर तुम्हाला असं वाटत आहे या पूर्ण टाइम फेज व्हायला जर समजा 1 वीक लागेल, ओके, तर ही एक्सपायरी त्याच्या आधीच संपून जाईल. बरोबर. सो तुम्हाला त्याच्यानंतरची जी एक्सपायरी असेल ती बाय करावी लागेल. म्हणजे 23,100 समजा आपण ॲड केली, तर नेक्स्ट कोणती आहे, तर 31 मार्चला आहे. तर मी ती ॲड केली. ओके, इथं मी ती ॲड केली आणि याच्यामध्ये कसं आहे की समजा मार्केट इथून वर जायला सुरुवात केली. ओके, उद्या मार्केट थोडंसं वर गेलं, अजून वर गेलं, मग थोडंसं इथं त्याने साईडवेज गेलं, पुन्हा वर गेलं. ओके, मग पुन्हा हळूहळू खाली यायला सुरुवात केलं. जसं तुम्ही एक्सपायरीच्या जवळ जाल, ओके, तसं याची प्रीमियम प्राईस कमी होत जाईल. ओके, कारण आपल्याकडे जास्त दिवस नाही राहत इथपर्यंत पोचायला, म्हणजे 23,750 पर्यंत पोचायला आपल्याकडे जास्त दिवस नाही आहेत, राईट. सो हळूहळू त्याची प्रीमियम प्राईस कमी होत जाईल. ओके, जसं तुम्ही मार्केट करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की एक्सपायरीच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा कशी प्रीमियम प्राईस कमी होते, किंवा जर एक्सपायरीच्या दिवशी जर मार्केटमध्ये अचानक मोठी मुवमेंट झाली तर कशी अचानक प्रीमियम प्राईस जास्त वाढते. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजत जातील, मी पण तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण आत्ता आपण समजून घेत आहोत कॉल ऑप्शन म्हणजे काय. ओके, सो जर तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर मार्केट वर जात असेल तर त्यावेळी ॲज अ बायर आपण कॉल ऑप्शन बाय करत असतो. ओके, आणि आपण ज्या पर्टिक्युलर एका लॉट साईजमध्ये आपल्याला बाय करावं लागतं आणि जी पर्टिक्युलर प्रीमियम प्राईस आहे त्या प्राईसमध्ये आपल्याला तो बाय करावा लागत असतो. ओके, आणि ऑप्शन बाईंगमध्ये जी मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हणालो की ऑप्शन बाईंगमध्ये जी
प्रॉफिट जे आपल्याला मिळतं ते अनलिमिटेड असते आणि जी रिस्क असते ती लिमिटेड असते. ओके. ते कसं मी तुम्हाला सांगू का, की समजा आता तुम्ही ऑप्शन बाईंग करत आहात बरोबर, आणि ऑप्शन बाईंग करत आहात. समजा तुम्ही इथं समजा हा चार्ट पाहिला. ओके. तर या चार्टमध्ये कसं आहे, की जर तुम्ही इथं बाईंग केलं राईट, सो मार्केट जसं वर जाईल तसं तुम्हाला इथून अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतं. म्हणजे 800ला पण पोहोचू शकतो, 1000ला पण पोहोचू शकतो, 1200ला पण पोहोचू शकतो. पण तुमचा जो लॉस असतो तो लिमिटेड राहतो. म्हणजे याची प्राईस जर 0 झाली तर इथं ते स्टॉप होऊन जाईल राईट. सो तुम्हाला इथं लिमिटेड लॉस आहे आणि अनलिमिटेड प्रॉफिट आहे. सो हे जे आपण पाहिलं ते होतं ऑप्शन कॉल ऑप्शनबद्दल. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पीई म्हणजे काय किंवा पुट ऑप्शन म्हणजे काय. ओके. सो अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा. ओके. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.